नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण गणपतीचे देखावे पाहण्यासाठी पुण्यामध्ये जाणार आहोत। स्वारगेटहून येणाऱ्यांसाठी बाजीराव रोड मार्गे जाण्यासाठी सोपा मार्ग आहे। या ठिकाणी पहिल्यांदा भिकारदास मारुती या मंडळाचा शिवाजी महाराजांचा देखावा पाहण्यास मिळणार आहे। या ठिकाणी कोंडाजी फर्जंद आणि शिवाजी महाराज यांच्यातील संवाद आणि पन्हाळगडाचा इतिहास दाखवलेला आहे। फर्जंद वाघांचा वाघ या आम्ही तुमचीच वाट बघत होतो। एक वाघाच्या हिमतीची कामगिरी आहे। विडा उचलणार कधी निघायचं कामगिरी विचारली नाही, जीवावरची आहे। अव जीव तर कधीच तुमच्या साम्राज्याच्या पायाशी हंतरलाय राज। तुम्ही फक्त बोट दावायचं आणि आम्ही उडी घ्यायची। पण यावेळेस उडी चुकता कामा नये कोंडाजी। कोंडाजी या किल्ल्यावरची आमची स्वतःची उडी एकदा चुकली आहे। पन्हाळा होय, मिर्झा राजांशी तह केला तेव्हा आदिलशहाच्या घशातून हा किल्ला सहज काढू असं वाटलं होतं, पण आम्हाला शिकस्त खावी लागली। हजारो मावळ्यांच्या रक्ता मांसाचा चिखल झाला आमच्या समोर। देऊ तुम्हाला 5000 नगर राज, मग 7000 न्याय राज, मग किती 60 राज। फक्त 60 बेडी द्या। हा फक्त 60? हो फर्जन, एका मावळ्याला 40 गरीब कापावं लागतील। राज 60चं 6 लाख कसं करायचं त्या म्या ठरवले। तुम्ही फक्त येडा द्या। अवराज हे काय? कोंडाजी, स्वराज्यातील आपल्या माय माऊली, रक्ताळलेले आमचे हजारो मावळे, बाजींचे बांधल आणि तुमचे गुरु तानाजी मालुसरे, हे सारे तुमच्याकडे नजर लावून आहेत। पन्हाळा फतेह करा कोंडाजी, पन्हाळा फतेह करा। रेतेच्या अपमानाचा सूड घ्या, आमच्या तानाजी रावांच्या रक्ताचा सूड घ्या। जी राज, जय भवानी, जय भवानी। इथून पुढे आल्यानंतर बाजीराव रोडवरील नातूबाग मंडळ यांचा लाईट शो पाहणार आहोत। यूट्यूबचे कॉपीराइट्स असलेल्या कारणाने सॉंग्स पूर्ण ऐकत नाही व्हिडिओमध्ये। यानंतर आपण मंडईचा गणपती पाहण्यासाठी जाणार आहोत आणि या ठिकाणचा देखावे पाहणार आहोत। राधाकृष्णाचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे। या महलात राधाकृष्णांचे वेगवेगळे रूप पाहायला मिळतील आणि हे आहे मंडईतील गणपती। इथून पुढे आल्यानंतर जिलब्या मारुती मंडळ या ठिकाणी आपण 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा पाहणार आहोत।
यानंतर आपण पुढे तुळशीबागेतील वृंदावनाचा देखाव पाहण्यासाठी जाणार आहोत. हे आहेत तुळशीबागेतील दुकाने. वेगवेगळ्या दागिन्यांची आणि सजावटीची दुकाने या ठिकाणी पाहायला मिळतात. हे आहे तुळशीबागेतील मयुरेश मंडळ. हा एक गणपती आपण पाहून वृंदावनाचा देखाव पाहण्यासाठी जाणार आहोत. तुळशीबाग गणपतीचं दर्शन घेऊन आपण वृंदावनाचा खूप छान असा देखावा पाहणार आहोत. यानंतर आपण शनिवार येथे आलेलो आहोत. ही अशी लाईन लागलेली आहे. द्वारका देखाव पाहण्यासाठी खूप मोठी लाईन लागलेली आहे आणि आपण या ठिकाणी पास काढून आतमध्ये द्वारकाचा देखाव पाहणार आहोत.
या ठिकाणी अप्रतिम अशी कृष्णाची द्वारका सादर केलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। लक्ष्मी रोडहून पुढे आल्यानंतर डेक्कनला जाताना हा आहे गरुड गणपती मंडळाचा कोणार्क सूर्यमंदिरचा देखावा। हाही अप्रतिम आपल्याला पाहण्यासारखा आहे। शांत मंडळ
या ठिकाणी आपण हत्ती गणपती मंडळाचा दहीहंडी सादर करताना गोपाळांचा देखाव पाहण्यासाठी पुढे आलेलो आहोत. त्यानंतर हिराबाग मंडळाचा हा लाईट शो पाहणार आहोत आणि पुढील व्हिडिओमध्ये इतर देखावे पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.